जसं मी तुम्हाला आत्ताच म्हणाले, आपल्याबरोबर आहेत मालेकर सर. सर, नमस्कार. सर, दख्खनचा राजा ज्योतिबा यांच्या जागरणामुळे आजचा दिवस म्हणजे सप्तमीचा दिवस खूप मोलाचा आहे असं म्हटलं जातं. महालक्ष्मी आणि ज्योतिबा यांच्या नाताविषयी पुराणामध्ये काय आख्यायिका आहेत? दख्खनचा राजादेव ज्योतिबा अर्थात केदारनाथ. या केदारनाथाबद्दल करवीर महात्म्य आणि केदार विजय या दोन ग्रंथांमध्ये आपल्याला पुराणकथा आढळते. ज्या वेळेला कोल्हासुराला 100 वर्षाचं राज्य देऊन जगदंबा हिमालयात गेली, त्यावेळेला पहिल्यांदा कोल्हासुराच्या पुत्रांनी आणि त्यानंतर कोल्हासुरानं इथल्या जनतेवरती अत्याचार सुरू केला. करवीरच्या जनतेची या अत्याचारातून मुक्तता करण्यासाठी देवांनी आई अंबाबाईला साकडं घातलं. देवी जगदंबा हिमालयातून निघाली आणि येताना ती केदार क्षेत्रावर आली. केदार क्षेत्रात आल्यानंतर त्या ठिकाणी पौगंड ऋषी आणि विमलांबुजा हे ऋषी दाम्पत्य एक कल्पपर्यंत देवाचं तप करत होते, प्रदोष व्रताचं आचरण करत होते. ते साक्षात परमेश्वरानं आपल्याला पुत्ररूपात प्राप्त व्हावं यासाठी. आणि त्यालाच अनुसरून शतमुख ब्रह्मा, शतमुख विष्णू, शतमुख सदाशिव आणि जमदग्नीचा अर्धा क्रोधांश, त्याचबरोबर 12 सूर्यांचं तेज धारण करून एक दिव्य अवतार विमलांबुजेच्या ओंजळीत ज्योती स्वरूपात प्रगट झाला. विमलांबुजेच्या आग्रहावरून तोच ज्योती स्वरूप अवतार 8 वर्षाच्या म्हणजे 8 वर्षाच्या बटुरूपात प्रगट झाला. तोच नाथ केदार. या केदार क्षेत्री अवतार धारण केला म्हणून तो केदार. ज्योती स्वरूपात प्रगट झाला म्हणून तो ज्योतिर्लिंग किंवा ज्योतिबा. असा हा देव देवीबरोबरच या करवीर क्षेत्री आला आणि या क्षेत्री असलेल्या रत्नासूर, रक्तभोज या दैत्यांचा संहार करण्यासाठी जगदंबेच्या बरोबरीनं देवानं रणनीती आखली आणि इथल्या अनेक दैत्यांचा संहार करून नाथ केदार वाडी रत्नागिरीवरती विराजमान झाला. अर्थात त्याला विराजमान करण्यामागं किंवा या ठिकाणी स्थिर करण्यामागं सुद्धा करवीर निवासिनीचीच एक लीला आहे. ज्या वेळेला या करवीर क्षेत्रातल्या सर्व दैत्यांचा संहार झाला, त्यावेळेला देवानी ठरवलं की आता आपण हिमालयात जायचं. त्यावेळेला जगदंबा स्वतः अनवाणी पायांनी धावत वाडी रत्नागिरीवरती गेली आणि तिनं देवांना या भूमीचा सांभाळ करण्यासाठी, रक्षण करण्यासाठी इथं थांबण्याची विनंती केली. आणि त्यालाच अनुसरून नाथ केदार क्रमणपद म्हणजे डावा पाय किंचित पुढे टाकलेल्या अवस्थेमध्ये या वाडी रत्नागिरीवरती उभे राहिले, दख्खनचा राजा म्हणून या जनतेचं रक्षण करण्यासाठी. सहप्रायोजक रेलिव्हेक्स ऑइंटमेंट आणि महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर.